बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात रोहित पवारांना ईडीची नोटीस, येत्या बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, इतक्या नीच पातळीचा कुठलाही गुन्हा केला नाही पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर आमदार राजन साळवींना एसीबीची पुन्हा एकदा नोटीस। बाळासाहेबांनी ज्यांना वाचवलं तेच शिवसेना संपवायला निघालेत, हिंदूंमध्ये भेद करणाऱ्यांपासून सावध रहा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। आगामी निवडणुका रामाच्या नावावर लढवल्या जाऊ शकतात, थाळी वाजवून प्रश्न सुटतात का, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। पंतप्रधान मोदींचा सोलापुरात मोदी गॅरंटीचा नारा, कामगार वसाहतीतल्या 15,000 घरांचं वाटप, तर मुख्यमंत्र्यांकडूनही मोदींवर स्तुतिसुमनं। मला अडकवण्यासाठी मंत्र्यांचा ट्रॅप, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, तर कुणीही ट्रॅप लावणार नाही, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचं आश्वासन देणारे गेले कुठे, जरांगेंचा सरकारला खोचक सवाल। खासगी कोचिंग क्लासेसच्या दुकानदारीला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा चाप, 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देण्यास मनाई, केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी। आणि अयोध्येतल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पहिली झलक, साम टीव्हीवर राम मंदिराच्या सोहळ्याची जय्यत तयारी।